हा डायलॉग किंवा हा ऍक्टरला बघितलं की आपण लगेच ओळखतो की तो कोण आहे, बरोबर. परंतु इथेपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या ऍक्टरला किती कष्ट करावं लागलं आणि स्वतःमध्ये किती ट्रान्सफॉर्मेशन करून घ्यावं लागलं, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत थर्सडे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. सो याचं नाव आहे फहद फाजिल आणि फहद फाजिल हा मल्याळम मूवी मधला एक डायरेक्टर आहेत, मोठे फाजिल यांचा मुलगा आहे. सो घरातच मूवीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे फहदला सुरुवातीपासूनच मूवीमध्ये इंटरेस्ट होता आणि त्यामुळे त्यांनी मूवीमध्ये काम करायला सुरुवात केली. परंतु सुरुवातीच्या काही मूवीज बॉक्स ऑफिसवर आपटल्यावरती त्याच्यावरती खूप सारी टीका झाली आणि टीकाकारांनी हे सुद्धा सांगितलं की त्याला मूवीज करता येत नाही किंवा तो त्याच्या वडिलांच्या लेवलनी कुठेच नाही, ज्याच्यामुळे त्याला खूप जास्त वाईट वाटलं आणि तो खूप डिमोटिवेटेड होता. परंतु इथून पुढे त्यांनी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला, मूवी सोडण्याचा नाही तर मूवीमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचा. आणि मग काय, त्याने स्वतःला पूर्ण झोकून दिलं अनकन्व्हेन्शनल रोल्स किंवा चॅलेंजिंग स्क्रिप्ट मध्ये काम करण्यासाठी. त्याचबरोबर त्याने त्याच्या कॅरेक्टर्सला न्याय देण्यासाठी सुद्धा स्वतःमध्ये फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन घडून आणले आणि स्वतःला मेथड ऍक्टिंग मध्ये पूर्णपणे उतरवले. आणि त्याचा रिझल्ट आज आपण बघतोय. आज तो ज्या स्तरावर पोहोचला आहे हे त्याच्या कष्टाचे आणि हे घडून आणलेल्या ट्रान्सफॉर्मेशनचाच रिझल्ट आहे.